आणि आता पाहूयात काही मोठ्या बातम्या। संगमनेरमध्ये 9,500 बोगस मतदार, अनेक जण दुबार तर काही स्थानिक नसलेल्यांची नावं। तर निवडणूक आयोग बनवाबनवीचा प्रकार करते का, बाळासाहेब थोरात यांच्याकडून ही शंका व्यक्त। संगमनेर मतदारसंघात 9,500 दोष आम्ही दाखवून दिले। हे नाव दुबार आहेत, हे नाव चुकीचे आलेले आहेत। या 9,500ची कोणतीही पडताळणी करण्यात आलेली नाही। म्हणजे अशी ही बनवाबनवीचा कार्यक्रम निवडणूक आयोग हे अधिकारी करतायत काय? पुण्यातील शनिवार वाड्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त, हिंदुत्ववादी संघटना आणि इतर संघटनांनी आंदोलन करू नये यासाठी खबरदारी। दिवाळीच्या सुट्टीमध्ये शनिवार वाड्यामध्ये गर्दी। नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांनी पंचनामे होत नसल्याची तक्रार माजी कृषी मंत्री कोकाटे यांच्याकडे केली। कोकाटेंची कार थांबवत शेतकऱ्यांनी तक्रार दिली। शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कोकाटेंनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करत पंचनाम्यांचे दिले आदेश। कोकण, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये उद्या पावसाची शक्यता, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासियांना दीपावलीचं पत्र। दीपावलीच्या शुभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं संबोधित, भावनिक पत्रही लिहिलं। 270 जणांच्या नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर 4 पानांचं पत्रक जारी। नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीकडून तेलुगू भाषेत हे पत्रक जारी करत रुपेश आणि भूपती यांचा गद्दार असा उल्लेख, शस्त्र सरकारकडे सोपवून चळवळ विकल्याचा आरोप। दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंग सत्रामुळे आता शेअर बाजारामध्ये तेजी। सेन्सेक्स 267 अंकांनी वाढला तर निफ्टी 80 अंकांनी वाढली। इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि टाटा मोटर्स सारख्या शेअर्समध्ये मोठी खरेदी। राज्यात आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीसाठी आता स्वतंत्र वॉर रूम। मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार यांच्या अध्यक्षतेखाली वॉर रूम स्थापन। तर वॉर रूमसाठी 12 सदस्यीय समितीची स्थापना। सर्व आरोग्यविषयक योजनांचं एकत्रीकरण केलं जाणार। कल्याण डोंबिवली महापालिका कंत्राटी कामगारांचं मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन। तर दिवाळीमध्ये बोनस न दिल्यानं कंत्राटी कर्मचारी आक्रमक।